महाराष्ट्र शासनानं ड्रायव्हिंग लायसन्स आणि बाईक टॅक्सी सेवेसंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून हे नवीन नियम 1 ऑगस्ट पासून लागू होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. नवीन नियमांनुसार भविष्यात महाराष्ट्रात ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र देणं बंधनकारक असणार आहे. हा नियम संपूर्ण राज्यासाठी लागू केला जाईल. यासंबंधी तयार करण्यात आलेला मसुदा सध्या कायदा व न्याय विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून तिथून मंजुरी मिळताच 1 ऑगस्ट पासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत करणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. मात्र या डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी नेमके कोणते दस्तावेज मान्य केले जातील हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. दुसरीकडे राज्यामध्ये अवैध रीतीनं चालणाऱ्या बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई करत असतानाच या क्षेत्राला कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी सरकार महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम 2025 अंतर्गत नवीन धोरण तयार करत आहे. या प्रस्तावित व्यवस्थेनुसार बाईक टॅक्सी ऑपरेटर्सकडून दररोज 5 रुपये शुल्क घेतलं जाईल. याशिवाय प्रत्येक प्रवासामागे 2 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार असून ही रक्कम चालकांच्या कल्याण निधीमध्ये वेलफेअर फंड जमा केली जाईल. या निर्णयामुळे रोजगार वाढण्यास, महसुलात भर पडण्यास आणि या क्षेत्राचं नियमन करण्यास मदत होईल असा सरकारचा अंदाज आहे. या नवीन धोरणामध्ये महिला, विद्यार्थी आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत बाईक टॅक्सी चालवणाऱ्या चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि पब्लिक सर्व्हिस व्हेकल बॅज असणं अनिवार्य असेल. तसंच कोणत्याही चालकाला हा बॅज देण्यापूर्वी त्याची पोलीस व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक राहील, ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि बाईक टॅक्सी सेवा अधिक भरवशाची बनेल. सध्या सरकार या नियमांना अंतिम रूप देण्यात व्यस्त असून आवश्यक मंजुरी मिळताच 1 ऑगस्ट पासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि बाईक टॅक्सी या दोन्हीशी संबंधित नियम लागू केले जातील.